श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रा निमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहे। कुस्ती तसेच युद्ध, खंक, सामाजिक नाटक तसेच भक्तांसाठी पाण्याची सोय ठेवण्यात आली होती। या प्रसंगी रविराज मंगल जाधव, सोसायटी सदस्य सुलोचनाबाई बनसोडे गायकवाड, प्रकाश गायकवाड आदी गावातील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते। यावेळी ओम जीवन आश्रय फाउंडेशन तर्फे शेवटची कुस्ती 5001 रुपये ठेवण्यात आले। तसेच श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 50 ते 60 भक्तांनी यल्लम्मा जत्रा आज 28 दिनांकी आज देवाची स्थापना आज जवळजवळ 250 वर्षापासून हा परंपरा यात्रा चालू आहे। या यात्राची माहिती म्हणजे आज अन्नपूर्णा देवी हे स्वामी समर्थ देवस्थान या ठिकाणी जेवू घालून स्वामी समर्थ या ठिकाणी गेलेले आमचे या पूजा परंपरा आजोबा पंजोबापासून या ठिकाणी हे पूजा चालू आहे। कोनाडी यल्लम्मा हे अन्नपूर्णा देवी या ठिकाणी सौंदर्य यल्लम्मा देवी या ठिकाणी नारायणमधून प्रकट झालेली देवी आहे। हे देवी साक्षात देवी आहे। सगळ्या भक्ती भावांना सगळ्यांना प्रसन्न होऊन त्यांच्या मनातले काय दुःख दारिद्र्य सगळं दूर करत असतो। म्हणून हे जत्रा लाखो लोकांनी या ठिकाणी मे महिन्याच्या 28 तारखे दिवशी दरवर्षी भरला जातो। अक्कलकोट तालुका आणि त्या तालुक्यातील कोन्हाळे गाव असल्यामुळे तिथे यल्लम्मा रेणुका मंदिर आहे। मंदिराची भाविकांनी पुजारी सर्व व्यवस्था करत आहे आणि त्यासाठी पाण्याची व्यवस्था सर्व व्यवस्था हे भरपूर होते। भरपूर लाखो लोक येऊन दर्शन करून जातात। त्यांचं शिडी वगैरे बैनोडगी गंधोडगी हे सर्व त्यांच्या नवसाप्रमाणे करून देवीला हे करून घरी आपापले आणि जत्रा खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहे आणि नियोजन सुद्धा खूप शिस्तबद्ध आहे। आज जत्रेनिमित्त संध्याकाळी 10 वाजता सुंदर सामाजिक कन्नड नाटक रत्नमांगल्य आणि उद्या ठीक 4 वाजता देवीच्या जत्रेसाठी कुस्तीचं नियोजन केलेलं आहे आणि शेवटची कुस्ती 5001 हे ओम जीवन आश्रय फाउंडेशन तर्फे डॉक्टर सिद्धेश उन्नद यांनी आयोजन केलेले आहे। उद्या कुस्तीसाठी संध्याकाळी नारी शक्ती सहकारी संस्था यांच्याकडून डॉक्टर सौ ज्योती उन्नद यांच्यातर्फे युद्धखंड हा नाटक आयोजित केलेलं आहे। तरी कोन्हाळे जत्रेसाठी आलेल्या सगळ्या भाविकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि आलेल्या सगळ्या नागरिकांचं आणि देवी भक्तांचं पुन्हा एकदा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो।